कुठल्याही नात्यात प्रेम आणि कमिटमेंटमध्ये कमिटमेंटची व्हॅल्यू सगळ्यात जास्त असते किंवा इम्पॉर्टन्स सगळ्यात जास्त असतो. कारण की प्रेम हे एक इमोशन आहे, ही एक फिलिंग आहे आणि ती सारखी बदलत असते. त्यामुळे कधीही तुमच्या इमोशन्सवर जाऊ नका. तुम्ही जर एखाद्या व्यक्तीला कमिटमेंट देत असाल तर ती आयुष्यभर पाळा, आयुष्यभर निभवा. प्रेम ही फिलिंग, प्रेम ही भावना सतत बदलत असते. पण जर तुम्ही कमिटमेंट आणि स्वतःचे शब्द पाळायला शिकलात आयुष्यामध्ये, तर तुमचं ते फ्लक्च्युएटिंग इमोशन किंवा फ्लक्च्युएटिंग फिलिंग्स ज्या असतात, त्यामुळे तुमच्या लाईफमध्ये कधीही कुठला प्रॉब्लेम येणार नाही. आणि तुमच्या लाईफमध्ये जर असं कोणी असेल, जो तुम्हाला दिलेली कमिटमेंट पाळत नाही किंवा तोडून जातोय, तर जाऊ द्या त्यांना. कारण जर ते आज कमिटमेंट तोडू शकतात, तर ते उद्यासुद्धा ती कमिटमेंट तोडू शकतात. आणि अशा अनसर्टन बिहेवियर किंवा अनसर्टन रिलेशनशिपमध्ये राहण्याने आपल्यालाच त्रास होणार. जर तुम्ही असे व्यक्ती असाल जे कमिटमेंटला फार सिरियस घेतात आणि स्वतःच्या शब्दांना, आपल्या प्रॉमिसेसना फार सिरियस घेतात, तर मला कमेंटमध्ये नक्की सांगा. आणि हा व्हिडिओ अशा लोकांपर्यंत नक्की पोहोचवा जे पटकन इमोशन्समध्ये वाहून चुकीचे डिसिजन्स घेतात.